शुभ सकाळ मित्रांनो, जय शिवराय. मी शिवदत्त शिंदे स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण जातो आहे किल्ले विसापूर बघण्यासाठी. तुम्ही बघू शकता सकाळीच पाऊस झालेला आहे आणि सगळीकडे निसर्गरम्य असं वातावरण सगळीकडेच झालेलं आहे. तर अशा वातावरणामध्ये आपण बघणार आहोत किल्ले विसापूर. तर किल्ले विसापूर कसा आहे तर आपण हे व्हिडिओमध्ये बघूया. चला तर आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. फायनली आपण विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. इथे पोहोचल्यावरती गाडी पार्किंगसाठी 30 रुपये चार्जेस द्यावे लागतात. आपण गोरे वस्ती या ठिकाणाहून किल्ला चढण्यासाठी सुरुवात करतो आहोत. चला तर आपण जाऊया. चला तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया आपल्या ट्रेकला. हर हर महादेव, हर हर महादेव. चला समोर आल्यावरती आपल्याला इथे 2 रस्ते लागतात आणि इकडे एक मारुतीच्या मंदिराकडे रस्ता जातो आणि हा वरती किल्ले विसापूरकडे जातो. इथे बघू शकता तुम्ही मार्किंग सुद्धा केलेली आहे. आपण सर्वप्रथम मारुतीचं दर्शन घेऊ आणि मग नंतर विसापूर किल्ला बघूया. चला तर आपण आता मारुतीच्या मंदिराकडे जाऊ. केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम. कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम. मेरी राम जी से कह देना जय सिया राम. मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम, मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम. राम जी से कह देना जय सिया राम. राम जी से कह देना. तुम्हाला जर गडावरती आले आणि खाली उतरण्याचं जर जीवावर आलं तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा खाली येऊ शकता. बघू शकता आल्यानंतर एक विहीर आपल्याला दिसते. बघू शकता पाणी आहे त्याच्यामध्ये थोडस. मित्रांनो, विसापूर हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून त्याची उंची 3500 फूट इतकी आहे आणि चढाईसाठी हा किल्ला सोपा समजला जातो. मुंबईहून पुण्याकडे जाताना लोणावळा सोडले की लोहगड आणि विसापूर ही 2 गडकिल्ले आपल्या नजरेस पडतात. मित्रांनो, आम्ही बाईकवर आल्या कारणाने गोरेवस्ती या ठिकाणाहून किल्ला चढण्यास सुरुवात केली. परंतु आपण रेल्वेने आलात तर मळवली रेल्वे स्थानकावर उतरावे आणि नंतर भाजे गावात जाऊन तेथून आपण किल्ल्यावरती जाऊ शकतो. मित्रांनो, आपण विसापूर किल्ल्यावरती आल्यानंतर आता इथं आपल्याला वेगवेगळ्या हॉटेल्स बघायला मिळतात. ज्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं मॅगी आणि वडापाव तुम्हाला मिळेल. मॅगी 40 रुपयाला आणि वडापाव 20 रुपयाला, म्हणजे अगदी योग्य दरात. कारण यांना पूर्ण गड पार करून वरती यावं लागतं आणि वरती येऊन हे विकावं लागतं, म्हणजे थोडं महाग असतं रस्त्याने. पण म्हणजे बाकी इतर ठिकाणापेक्षा इथं थोडं स्वस्त आहे आणि आपण इथं मॅगी आणि त्यांचा वडापाव घ्या आणि त्यांना नक्कीच
त्यांचा बिझनेस वाढवायला सहकार्य करा. धन्यवाद. विसापूर किल्ल्यानंतर आल्यानंतर इथं आपल्याला एक मारुती दगडामध्ये कोरलेली अशी मूर्ती मिळते आणि जे म्हणजे वरती मारुती असतो याचं कारण इतिहासात असं सांगितलं गेलं की हा रौद्ररूपी मारुती समजला जातो. विसापूर किल्ल्याचा इतिहास असा की मराठे इसवी सन 1682 सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडच्या बाजूला असल्याचे समजल्यावर तो तेथे पोहोचला. तेथे त्याने केलेल्या चकमकीत 60 माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर असल्याचे त्याला समजले. तो तेथे पोहोचेपर्यंत मराठे कुसापूर गावाजवळ पोहोचले. इसवी सन 1682 मध्ये मराठ्यांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालू होता. यानंतर काही काळ उलटला आणि 4 मार्च इसवी सन 1818 जनरल क्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. म्हणजेच इंग्रज तेथे आले आणि त्यांना समजले की मराठ्यांची खरी ताकद त्यांचे गडकिल्लेच आहे. त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम गडकिल्ल्यांच्या वाटाच उद्ध्वस्त केल्या. अशा प्रकारे या किल्ल्याचा इतिहास आपल्याला आढळतो. महादेवाच्या मंदिरावरती एक सरकारवाडा आहे मोठा डबल मध्ये. चुन्याचा खाना जाते एक लोखंडचा बुरुज आहे त्या साईडला आणि इकडे गेला ना की इकडे एक आहे ना मोठा तो बुरुज आहे. मोठा बुरुज झाला की पूर्ण तिकडून आहे ना पाण्याची कुंड आहे. पाण्याची कुंड भरपूर 60-70 पाण्याची कुंड आहे. इकडं वरती जंगल आहे. पूर्ण सपाटी फिरायला बघण्यासारखी तटबंदी आहे. इकडे या साईडला तटबंदी आहे बघण्यासारखी. इथून खाली गेले की पायरे. आता आम्हाला कुठल्या रस्त्याने जावं लागेल बघायला? पूर्ण तुम्ही 350 एकरला एवढा मारून तुम्ही किती टाइम लागेल यायला? तुम्हाला तरी तुमच्या मनावरती तुम्ही जेवढं फिरणार तुम्हाला तेवढं बघू शकतो. तेवढा वेळ लागेल. तुम्हाला तेवढा वेळ लागणार. इकडे गेले की 3 दरवाजे. ओके. तुमची गाडी पार्किंग केली असली तर तुम्ही या साईडून जाऊ शकतो. तुमची नसली तर लोगड बघायचं असलं त्या साईडून जाऊ शकतो. आपण आता गडावरती वरती आलो आणि वरती आल्यानंतर पाण्याचे टाके नाही का, पाण्याचे टाके गडावरती यासाठी बांधले जातात की त्यांच्यासाठी मुबलक असा पाण्याचा पुरवठा राहावा. त्यामुळे पाण्याचे टाके बांधून ठेवले. म्हणजे महाराजांनी बघा किती गड बांधताना. मित्रांनो, याच पाण्याच्या टाक्या कोरत असताना त्यातले दगड हे तटबंदीसाठी वापरले गेले असावे. 300-400 वर्ष होऊन सुद्धा आजही तटबंदी शाबूत अवस्थेत असल्याचे आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, तटबंदीच्या बाजूलाच आपल्याला एक छोटासा रिव्हर्स वॉटरफॉल बघायला मिळतो. आपण येथे आल्यानंतर नक्कीच या वॉटरफॉलचा आनंद घ्या. परंतु गडकिल्ल्यांवरती किंवा पाण्याच्या ठिकाणी आनंद घेत असताना आपण आपली स्वतःची काळजी घेणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. कारण लोणावळा येथील भुशी धरणाच्या ओढ्याच्या प्रवाहात एक अख्खं कुटुंबच वाहून गेलं.
आणि सर्वजण मरण पावले। ही घटना 30/6/2024 म्हणजेच अवघ्या 2-3 दिवसापूर्वीच घडली। अति उत्साहात आपण जास्त पाण्यात जाऊ नये। आपण आपल्या जीवाची व कुटुंबाची काळजी घ्यावी, कारण निसर्गापुढे कुणाचंच काही चालत नाही। त्यामुळे आपण सर्व प्रकारे काळजी घेऊन गडकिल्ले पाहावेत आणि पावसाळ्यात जास्त पाण्याच्या ठिकाणी जाऊ नये। मित्रांनो, रिव्हर्स वॉटरफॉलचा आनंद घेऊन आपण पोहोचलो ते वाड्याच्या अवशेषाजवळ, म्हणजेच हा पूर्वी वाडा होता। आता याची पडझड झाली असून येथे फक्त त्याचे अवशेष शिल्लक राहिलेले आहेत। ते बघून आपण आता समोर निघतो आहे कचेरीकडे। मित्रांनो, बघू शकता ही तटबंदी आजही किती मजबूत अवस्थेत आहे, म्हणजे याचे बांधकाम खूप मजबूत झालेले आहे। कारण असे की शत्रूने हल्ला करून सहज किल्ला जिंकू नये यासाठी अशी तटबंदी बांधली गेली। मित्रांनो, चला आपण आता समोर जाऊया आणि येथे जात्याचे काही अवशेष बघायला मिळतात ते आपण बघूया। मित्रांनो, समोर पठारावरती आल्यावर आपल्याला 2 जाते बघायला मिळतात। जातं म्हणजे पूर्वीच्या काळी धान्य दळण्यासाठी वापरले गेलेलं साधन आहे। यामधूनच पूर्वी धान्य दळलं जायचं। बघू शकता किती असं भव्य स्वरूपाचं हे जातं आहे। आणि इथे बाजूला गेल्यावरती त्यापेक्षा छोट्या साईजचं आणखी एक जातं बघायला मिळतं। याला 2 होलसुद्धा आहेत, म्हणजे यामध्ये खुंट्या लावून ते ओढत असतील। मी बघू शकता किती मोठ्या स्वरूपाचं हे जातं आपल्याला बघायला मिळतं। आज सुद्धा ते जात्याच्या बाजूला त्याचा बेस सुद्धा आपल्याला बघायला मिळतो, परंतु आज तो आपल्याला तुटलेल्या अवस्थेत आढळतो। कहे तू काशी में है, कोई कहे कैलाश। जब जब तुझे पुकारा बाबा, तू था मेरे पास। तेरे बल से मैं बलवान, बाबा तू मेरा भगवान। तेरे चरणों में ही रहना जब तक मेरे तन में प्राण। मेरे बाबा, मेरे बाबा। मित्रांनो, महादेवाचे दर्शन घेऊन आपण निघालो ते किल्ल्याच्या शेवटच्या बुरुजाजवळ। आपण इतर किल्ल्यांचे बुरुज बघितलेच, आपल्याला ती सर्व बुरुजे बाहेरील साईडनं बांधलेले दिसले, परंतु विसापूर किल्ल्यावरती हा बुरुज आतल्या साईडने बांधलेला आहे आणि हा गोलाकार आकाराचा आहे। बघू शकता आजही किती भव्य आणि दिव्य असा हा बुरुज आपल्याला बघायला मिळतो। चला तर आपण
वरती जाऊया। मित्रांनो, वापस येण्याच्या वेळेस खूपच जास्त पाऊस होता, त्या कारणाने व्हिडिओ शूट करता आला नाही आणि नंतर ठरवलं की डायरेक्ट घरीच जाऊन व्हिडिओचं शेवट करायचं। आता आम्ही पोहोचलो आहे घरी। यायच्या वेळेस गोष्ट अशी झाली की आम्ही गोरे वस्तीवरून वरती गडावरती गेलो आणि वापस यायच्या टायमाला पाटण्या गावामध्ये उतरलो, म्हणजेच रस्ता चुकलो। मग परत आम्हाला समजलं की रस्ता चुकलो। मग नंतर आम्ही परत वरती गडाकडे गेलो तटबंदीच्या सहाय्याने आणि मग 1-1.5 तासाच्या नंतर वाट सापडली। मग परत आम्ही पार्किंगला आलो। अशा प्रकारे आपला विसापूरचा ट्रेक कंप्लीट झाला। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण चॅनल माझं नाही, आपलं आहे। आपण पुन्हा लवकरच भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय शिवराय।